आज आपण खूप सोप्या शब्दात बोलणार आहोत एक मोठ्या आणि महत्त्वाच्या विषयावरती. हा विषय आहे डिलिमिटेशन बद्दल. लोकसभेच्या जागा किती असतील, प्रत्येक राज्याला किती जागा मिळतील, मतदारसंघाची सीमा कशी असेल, हे सगळे डिलिमिटेशन मध्ये ठरतं. पण सध्या यावर खूप गदारोळ आहे. दक्षिण भारतातले नेते रागवले आहेत, उत्तर भारतातले नेते समर्थन करत आहेत. महाराष्ट्रात ही चर्चा सुरू आहे. 16 एप्रिल 2026 रोजी सरकारने 3 बिल आणले. 17 एप्रिलला एक बिल पास झालंच नाही. विरोधकांनी एकत्र येऊन रोखलं. आता सरकारने 2 बिल मागे घेतली आहेत. डिलिमिटेशन म्हणजे काय? कल्पना करा, तुमच्या गावात 100 लोक राहतात. गावचा एक प्रमुख निवडायचा आहे. प्रत्येकाला एक मत आहे. हे ठीक आहे, पण जर गाव वाढलं, लोकसंख्या दुप्पट झाली तर जागा वाढवावी लागते. मतदारसंघाची सीमा बदलावी लागते. भारत हा एक मोठा देश आहे. लोकसभा ही आपली मुख्य सभा आहे. ते 443 जागा आहेत. प्रत्येक राज्याला त्यांच्या लोकसंख्येनुसार जागा मिळाल्या हव्या. हे एक व्यक्ती एक मत हा नियम आहे. 10 वर्षातून एकदा जनगणना होते. म्हणजे देशात किती लोक आहेत, प्रत्येक राज्यात किती लोक आहेत हे मोजलं जातं. त्यानुसार जागा आणि सीमा बदलायची. या प्रक्रियेला डिलिमिटेशन म्हणतात. 1952 मध्ये, 62 मध्ये आणि 72 पर्यंत हे काम नियमित झालं, पण नंतर थांबवलं गेलं. 1976 मध्ये इंदिरा गांधीच्या सरकारने हे थांबवले, कारण उत्तर भारतात लोकसंख्या खूप वेगाने वाढत होती. दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र सरकारने लोकांना सांगितलं, 2 मुलं, पुरेसे शिक्षण घ्या, आरोग्य बघा, कुटुंब नियोजन करा. दक्षिण राज्यांनी हे काम चांगलं केलं. त्यांची लोकसंख्या नियंत्रित राहिली. पण उत्तर भारतात अजूनही मुलं जास्त होत होती. जर तेव्हा डिलिमिटेशन केलं असतं तर उत्तराला जास्त जागा मिळाल्या असत्या आणि दक्षिणेला कमी. दक्षिणी नेते म्हणाले, आम्ही चांगलं काम केलं आहे, आता आम्हाला शिक्षा करा. म्हणून सरकारने डिलिमिटेशन थांबवले. 1971 जनगणनेवर आधारित जागा ठेवली. 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारने हे थांबवले. 2026 पर्यंत वाढवले. आता 2026 चा मध्ये आला आहे. नव्या जनगणनेनंतर जागा बदलली. एप्रिल 2026 मध्ये सरकारने 3 बिल आणली. पहिलं बिल संविधानामध्ये दुरुस्तीचे, दुसरं डिलिमिटेशनचे, तिसरं अणु केंद्रशासित प्रदेशासाठी. सरकार म्हणते लोकसभा जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवायला हवी. 2011च्या जनगणनेवर आधारित सीमा आखायला हवी आणि महिलांना 33% आरक्षण करायला पाहिजे. हे सगळं 2029च्या निवडणुकीसाठी. पण विरोधक म्हणाले, नाही, आधी पूर्ण करा जनगणना. 2011चा आकडा जुना आहे आणि हे बिल उत्तर भारताला फायदा देणार आहे. 17 एप्रिलला मतदान झालं. 2/3 बहुमत लागतं, म्हणजे 352 मतं, पण फक्त 298 मतं मिळाली. 230 विरुद्ध. बिल पास झालं नाही. सरकारने 2 बिल मागे घेतली. पण या सगळ्याला विरोध का होतो? सोप्या उदाहरणात समजा 2 भाऊ आहेत. मोठा भाऊ उत्तर भारतासारखा, 5 मुलं. छोटा भाऊ दक्षिण भारतासारखा, 2 मुलं. वडील म्हणतात, घर वाढवूया, जागा वाटूया. ज्याला जास्त मुलं आहेत त्याला जास्त जागा खोल्या. छोटा भाऊ म्हणतो, मी कुटुंब नियोजन केलं, मुलं कमी ठेवली, शिक्षण दिलं, आरोग्य बघितलं, आता मला कमी जागा का? हे अन्याय आहे. असंच दक्षिण भारत म्हणतो. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र या राज्यांनी लोकसंख्या चांगली नियंत्रित केली. त्यांचा विकास चांगला झाला. शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था मजबूत आहे. देशाच्या एकूण जीडीपी मध्ये 30 ते 31% हिस्सा हे राज्य देतात. पण जर जागा लोकसंख्येनुसार वाढवल्या तर त्यांना कमी जागा मिळते. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश लोकसंख्या जास्त, त्यांना जास्त जागा मिळते. दक्षिणी नेते म्हणतात, आम्ही चांगलं काम केलं म्हणून आम्हाला ही शिक्षा का? हा संघीय तत्वावर हल्ला आहे. भारत एक आहे, पण उत्तर भारत आणि दक्षिण भारत वेगळे होऊ नये. के स्टॅलिन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणाले, हा काळा कायदा आहे, आम्ही विरोध करू. त्यांनी बिल दळलं, काळे झेंडे फडकावले. काँग्रेस, शिवसेना, वाटाघट, टीएमसी हे सगळे विरोधात आहे. महाराष्ट्र मध्यम राज्य आहे. आपली लोकसंख्या जास्त नाही, कमी नाही, काही जागा वाढू शकतात. पण संजय राऊत म्हणतात, महिलांच्या आरक्षणाला विरोध नाही, पण डिलिमिटेशन जनगणनेचं हे बीजेपीला फायदा देणार आहे. विधान सभेच्या जागाही वाढतील, खर्च वाढेल. महाराष्ट्रात भाजप शिंदे गट समर्थक आहे, पण शिवसेना, उभाटा गट आणि काँग्रेस विरोधात आहे. यावर सरकार काय म्हणतं? देश फोडू नका, उत्तर वर्सेस दक्षिण असं बोलू नका. एक व्यक्ती एक मत हा न्याय आहे. जागा वाढल्याने सर्व राज्यांना फायदा होईल. दक्षिणाला पूर्ण जागा कमी होणार नाहीत, फक्त प्रमाण थोडं कमी होईल. अमित शहा म्हणाले, विरोधक SC ST जागा वाढवण्याला विरोध करतात. पंतप्रधान म्हणाले, महिलांना सक्षम करणं हा ऐतिहासिक निर्णय आहे. सरकारचं म्हणणं लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व न्याय आहे. संसद मोठी झाली तर लोकशाही मजबूत होईल. महिलांचं आरक्षण कुठं? 2023 मध्ये महिलांना 33% आरक्षणाचं बिल पास झालं, पण ते डिलिमिटेशन झाल्यावरच लागू होईल, म्हणजे नव्या जागा आणि नव्या सीमा आखल्यावरच. विरोधक म्हणतात, महिलांना आरक्षण द्या, पण डिलिमिटेशन वेगळे करा. दोन्ही एकत्र करून ट्रिक खेळली जात. सरकार म्हणतं दोन्ही एकत्रच यावं. याचा परिणाम भविष्यात काय होईल? 2027च्या आसपास जनगणना होईल, मग डिलिमिटेशन अपरिहार्य आहे. उत्तर भारताला जास्त जागा मिळतील, दक्षिणेला कमी वाटा मिळेल. पण सरकार म्हणतं की सर्वांना समप्रमाण वाढ मिळेल. मित्रांनो, हा फक्त जागांचा प्रश्न आहे. हा विकासाला बक्षीस देण्याचा, संघीय तत्व राखण्याचा, न्याय देण्याचा प्रश्न. डिलिमिटेशन हा लोकशाहीचा भाग आहे, पण तो न्याय
आणि शांततेने व्हावा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मित्रांनो, तुम्ही विचार करा, एक व्यक्ती एक मत हा नियम योग्य आहे का? दक्षिण भारताने चांगलं काम केलं म्हणून त्यांना संरक्षण मिळायला हवं का? महाराष्ट्राला याचा फायदा तोटा काय होईल? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माहिती विश्व चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.